नमस्कार शेतकरी बांधवांनो, साई इंडस्ट्री अजिंक्य ट्रेलर या कंपनीच्या हायवेच्या विस्तारित शाखेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड या सदराखाली आपण एक नवीन प्रकारचं टोकन यंत्र घेऊन आलेलो आहे। टोकन पेरणी यंत्र। बरेच वेळा शेतकरी बांधव आपल्या शेतात सऱ्या टाकून ठेवतात आणि त्यांचं बऱ्यापैकी म्हणणं असतं की सरीच्या माथ्यावरती टोकणारं मशीन आम्हाला गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं टोकन पद्धत म्हणजे काय? तर टोकन पद्धत म्हणजे समान अंतरावरती एक एक बी दोन दोन बी लागवड केली जातात, त्याला आपण टोकन यंत्र म्हणतो, टोकन पद्धत म्हणतो। तर टोकन पद्धतीत 2009 पासून किंवा त्याच्या आधीपासून एक कंपनी अग्रेसर स्थानावरती काम करते, ती म्हणजे रोहित कृषी। रोहित कृषी कंपनीनं सरीवरती 2 पण चालणारे हे टोकन यंत्र तयार केलेले आहे। आता ह्या टोकन यंत्राचे फायदे काय आहेत? तर पहिली गोष्ट, याच्यात तुम्ही बघितलं तर अंतर कमी जास्त करायची सोय दिलेली आहे। तुम्ही याचं अंतर जास्त पण करू शकता, कमी पण करू शकता। दुसरी गोष्ट, टोकन पद्धतीत तुम्हाला इथं जर तुम्ही जवळनं बघितलं तर हे मीटरिंग प्लेट दिलेले आहेत। ह्या मीटरिंग प्लेटचा फायदा काय असतो? तर हे मीटरिंग प्लेट तुम्हाला समान अंतरावरती बियाणं टाकायला अतिशय चांगल्या प्रमाणात मदत करते। म्हणजेच काय होतं, तर 2 बियांमधलं अंतर हे पूर्ण प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलं जातं। चांगल्या पद्धतीनं तिथं आपण त्या रोपांमधलं अंतर ठेवू शकतो। तर हे टोकन यंत्र आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। या टोकन यंत्राचा सर्व शेतकरी बांधवांनी निश्चित फायदा घ्यावा। याच्यात तुम्ही सोयाबीन करू शकता, भुईमूग करू शकता, गहू करू शकता, ज्वारी करू शकता, बाजरी करू शकता, मका करू शकता। अशी असंख्य पिकं तुम्ही या टोकन यंत्राच्या माध्यमातून लागवड करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात रोपांची संख्या नियंत्रित करता येते। म्हणजे एका एकरात तुम्हाला किती बियाणं पाडायचे हे 100% तुम्ही ठरवू शकता। त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला चकत्या उपलब्ध करून देऊ शकतो। तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक पिकासाठी सोयाबीन मधले 2 प्रकार, मका, बी हरभरा। त्याच्यात काय होतं, या प्लेट्स मधलं अंतर जे आता तुम्ही इथं सोयाबीनचं बघितलं, त्याच्यात तुम्ही बघितलं तर हे 12 नंबरचं सोयाबीन, याला 12 खाची आणि 18 नंबरचं सोयाबीन, याला 18 खाची। तर याच्यात काय होतं, तुम्हाला ज्यावेळेस दाट करायची त्यावेळेस तुम्ही दाट ही करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला पातळ करायची तुम्ही पातळी करू शकता, किंवा अति दाट करायची तर तुम्ही इथं बघू शकता 24 नंबरची प्लेट आहे। तर अशा प्रकारे शेतकरी बांधव आपल्या शेतात 100% बियाण्याचं नियंत्रण करू शकतात। म्हणजे कोणाला एखाद्याला 20, 25, 30 किलो पाडायचे, एखाद्याला 18 किलो पाडायचे, एखाद्याला 8 किलो पाडायचे। तर अशा प्रकारे टोकन पद्धतीत आपल्याला बियाण्याचं नियंत्रण करता येतं। त्याचा फायदा काय होतो, तर ज्या प्लॉटमध्ये तुम्ही 35 किलो बियाणं घालवून उत्पन्न घेणार आहे, त्याच प्लॉटमध्ये आपण 17-18 किलो तेवढंच उत्पन्न घेऊ शकतो, किंवा आपण चांगल्या प्रतीचं बियाणं वापरून आपल्या उत्पन्नात वाढ करू शकता निश्चित। त्यामुळं हे टोकन यंत्र आपण 100% डेमोला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना या टोकन यंत्राचा डेमो घ्यायचा आहे त्यांनी निश्चित आमच्या हायवेच्या शाखेत भेट देऊन सदर टोकन यंत्राची पूर्ण माहिती घ्यावी। सदर टोकन यंत्र 2 सरीवरती अतिशय चांगल्या पद्धतीने चालतंय आणि अशाच नवीन सगळ्या अवजारांसाठी आमच्या YouTube चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करावं ही विनंती। पुढे आपण याचा शेतातला डेमोही बघणार आहोत की 2 रोपांमधलं अंतर कशा प्रकारे या ठिकाणी नियंत्रित केलं जातं, किंवा 2 रोपांमधलं अंतर कसं मेंटेन केलं जातं हे निश्चित बघू शकता। तर सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।